तर दिसतानाच ते एवढं हॉरर दिसतं ना, तिथून जाताना तुम्ही वाड्यात शिरली तसे मुलीचे रडण्याचे आवाज ऐकायला येईल. काळ्या काळ्या रंगाचा एकदम लाल लाल भडक डोळे असलेला रात्री 7, 7:30, 8 नंतर त्या नमस्कार मंडळी, मी वैभव आणि तुम्ही पाहताय आपल्या हक्काचा हॉरर कट्टा. तर हॉरर कट्ट्यावरती आपण नवनवीन अनुभव आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि असाच एक आज अनुभव सांगण्यासाठी आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत. तर नमस्कार सर. नमस्कार सर, तुम्ही तुमचं नाव आणि गाव सांगू शकता? नमस्कार. मी विशाल काटकर आणि मी सातारावरून बिलॉंग करतो. बरं. तर सर, आता तुम्ही जो काय अनुभव सांगणार आहे तो असं तुमच्या बाबतीतला आहे की कुठं दुसऱ्या म्हणजे मित्राच्या नातेवाईकाच्या असं कोणाच्या बाबतीत घडलेला आहे? माझे असे 2 अनुभव आहेत. हा. पहिला म्हणजे मी माझ्या पहिल्या मित्राच्या बाबतीतला सांगतो, ठीक आहे. ओके. आणि दुसरा म्हणजे मी माझ्या स्वतःच्या बाबतीतला सांगतो. ठीक. पहिला अनुभव असा आहे मित्राच्या बाबतीतला. म्हणजे माझ्या मित्राचे जे वडील होते, मला वाटतं ती भरपूर आधीची गोष्ट आहे. 10 वर्ष असतील, 15 वर्ष असतील, त्यावेळेची गोष्ट आहे. आजी आजोबा आपले होते ना, त्यावेळेची गोष्ट आहे ती. तर ते आमच्या इकडे मायनी म्हणून एक गाव आहे सातारामध्ये. हा. तर मायनी आणि हिवरवाडी म्हणून एक गाव आहे. त्याच्यामध्ये एक वाडा लागतो. त्या वाड्यामध्ये असं सांगितलं जातं की भरपूर वर्षापूर्वी एक ऍक्सिडेंट झालेला. स्कूल बस निघालेली आणि एक ऍक्सिडेंट झालेला. त्या ऍक्सिडेंटमध्ये मे बी कोणी वाचले असतील, कोणी वाचले नसतील, पण त्याच्यामध्ये एक मुलगी मेलेली. तिचा म्हणजे बाकीच्या सगळ्यांचं काय झालं माहिती नाही, पण ती तिथं जी ऍक्सिडेंट झाला ना त्याच्यामध्ये जी मुलगी मरण पावली, तिचा आत्मा तिथे राहतो असं मी ऐकून आहे. त्याच्याच बाजूला तिथं वाड्याच्या वरती म्हसोबाचं मंदिर आहे. म्हणजे तुम्ही जर समजा नॉर्मली जर जाऊन ते लोकेशन जर बघितलं चारी बाजूने, तर दिसतानाच ते एवढं हॉरर दिसतं ना, तिथून जाताना तुम्ही 10 वेळा विचार करणार इथून जाऊ की नको जाऊ, जाऊ की नको जाऊ. तर त्याची स्टोरी अशी होती, ती ऍक्सिडेंट झालेला तिथे बसचा, ज्याचा आत्मा त्या मुलीचा तिथे वावरत होता. त्याने आजपर्यंत कुणाला त्रास दिलेला नाही असं मी माझ्या कानाने ऐकलेलं नाही. पण एकदा माझ्या मित्राचे वडील ते तिकडे पहिल्या काळात माहिती आहे ना, बैलगाडी वगैरे चालायची, अशी बैलगाडी वगैरे चालायची. तर ते बैलगाडी घेऊन गेलेले. कशाला गेलेले माहिती नाही. आणि त्यावेळेला लाईट्स वगैरे एवढ्या नव्हत्या. बरोबर. जसे आता खांबावर जे लाईट दिसतात गावच्या साईडला रोडवरती वगैरे, तशा पहिल्या नव्हत्या. तर त्यावेळेला त्यांना यायला रात्री लेट झाला. तर बैलगाडी सोबत 2 बैल असतात. जसे ते वाड्यात शिरली तसे मुलीचे रडण्याचे आवाज ऐकायला लागले. एवढं भयंकर, म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं ना, एकदम म्हणजे आपण एखादा जो आताच्या काळाचा 90 मधला तो राज पिक्चर बघितला का तुम्ही, त्याच्यामध्ये कसं ती ओरडतो आत्मा, त्या पद्धतीचा त्यांनी आवाज सांगितला. त्या पद्धतीने आवाज येत होता ऐकायला. ते ऐकायला आल्यानंतर हे घाबरले ना काय नाही, बैलगाडी तशीच चालवत राहिले. बैलगाडी वाड्यातून वर निघाली. वाड्यातून वर निघाल्यानंतर आहे ना, तो आवाज हळूहळू जवळ यायला लागला. रडण्याचा आवाज जवळ यायला लागला. आणि कारंजा म्हणून एक झाड असतात माहिती, झाड झुडपं असतात, करंजा वगैरे त्यासारखं, तसे ती झाडी झुडपं होती. अचानक मागणं आवाज गायब होऊन त्या बाजूच्या करंजामध्ये आवाज यायला लागला रडण्याचा. तो आवाज वाढला, कळलं का? तो आवाज एकदम भयंकर वाढल्यामुळे ह्यांना वाटली भीती. आणि ते पहिल्या काळात बोलत होते असे, माझे आजी आजोबा अजून पण सांगतात की जर घाबरला नाही एखादा माणूस तशा आवाजाला किंवा कुठल्या गोष्टीला, तर ते चाल भरपूर लवकर घेतं. आणि नक्की त्या वेळेला, त्या क्षणाला तीच गोष्ट घडली. ते घाबरल्यानंतर त्यांनी बैलगाडी पळवायला सुरुवात केली. बैलगाडी पळवतायत, अंतरच कापत नाही. कमीत कमी 5 मिनिटं लागली वाडा क्रॉस व्हायला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आवाज त्या बैलगाडीच्या पाठीमागे येत होता. बैलगाडीच्या पाठीमागे. आणि जसा वाडा क्रॉस झाला, एक माहिती आहे, एक बॉर्डर असते गावला, हद्द असते, शिव असते, ठीक आहे. त्या शिव आहे ना, शिव असं मी ऐकून होतो की म्हणजे आता आपण स्ट्रेट जातोय, तिथे एक गावची हद्द आहे, शिव आहे. तिथून लेफ्ट साईडला एक रोड जातो कात्र खटाव साईडला, तिथं तोच वाडा तिथे कनेक्ट होतो, कळलं का? तर त्या वाड्यापासून परत ह्या वाड्यापर्यंत असे त्रिकोणी टाईप मध्ये त्याची शिव होती. बरोबर. तेवढ्या आवारातच ते फिरत होतं फक्त. ते गेल्यानंतर त्याने बैलगाडी पळवली.
बैलगाडी पळल्यानंतर मागं रडण्याचा आवाज यायला लागला आणि अचानक लेफ्ट साईडला बघताय तर काय, काळ्या काळ्या रंगाचा एकदम लाल लाल भडक डोळे असलेला रेडा, जो आपण गाय बोलतो ना, म्हणजे रेडा. हसण्यासारखी गोष्ट नाही ती. म्हैस असते ना, म्हस रेडा असतो, तो रेडा तो पळताना दिसत होता आजूबाजूला बैलांच्या बरोबर. तुम्ही एक अंदाज मांडू शकता, बैलगाडी शर्यतीमध्ये जे बैल ज्या स्पीडनी पळतात त्या पद्धतीने तो रेडा पळत होता. रेडा पळत 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 अचानक थोडा पुढे गेला तर त्याच्या मागं रडण्याचा पण आवाज येत होता. तो रेडा अक्षरशः तो रडत होता मुलीच्या आवाजात. विचार करा. अजून थोडी बैलगाडी हिंदी स्पीड मध्ये ताणली, म्हणजे ते एक तुम्ही आता लोक विचार करतील किंवा काय म्हणतील की बाबा ते जवळ का आलं नाही, एवढं ते रूप घेत होतं, मागावाच्या जवळ काय होत ना. बघा, काही लोक असतात ना, म्हणजे मी बोलतो सनातन धर्म आपला आहे, सनातन धर्मामध्ये बैलाला हे उच्च स्थान असतं. बैल आणि गायी, बैल हे आपल्या भोलेबाबांचं स्थान आलं, नंदी बोलतो आपण त्यांना, बरोबर. ज्या ठिकाणी नंदी असते, गाय असते ना, त्याच्या आसपास ती निगेटिव्ह शक्ती जो बोलतो ना आपण, आत्मा, वाईट शक्ती कधीच फिरकत नाही. त्या दोन बैल जी होती ना, त्या बैलांना समजत होतं की काय घडतंय आजूबाजूला. त्यांनी जे स्पीड पकडलं होतं त्यांच्या बरोबर ते पळत, पण त्याच्यामध्ये ती वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी होती ना, त्या बैलांमुळे त्या माणसांपर्यंत ती पोहोचू शकली नाही. तर तो माणूस त्या वेळेला खल्लास झाला असता. बैलगाडी पळते 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 रेडाचं अचानक कुत्रं झालं. कुत्र्याचं तुम्ही म्हणाल एक साधारणपणे किती अंतर असलं पाहिजे, माणसाच्या कमरे एवढं, बरोबर. उंची त्याची उंची होती एकदम छातीपर्यंत, माणसाच्या छाती एवढी उंची, 4 फूट. अचानक त्या रेड्याचं रूपांतर त्याच्यामध्ये झालं. आणि जसं बैलगाडी पळवत नेली जशी ती लाईन क्रॉस झाली, शिव जशी क्रॉस झाली, तसं ते पाठीमागं गायब झालं. आणि पाठीमागून एक आवाज आला मोठा की वाचलास रे, तू वाचलास, त्या प्राण्यांमुळे तू वाचलास, नाहीतर आज तुझा जीव घेतला असता. ते जे स्टोरी ज्यांनी सांगितली तुम्हाला, तर ती व्यक्ती आहे का आज पण? नाही, ते आजोबा म्हणजे माझ्या मित्राचे आजोबा होते, ते एक्सपायर झाले. ठीक आहे. आणि आता तिकडे कोणी नाहीये, म्हणजे मित्र आहे माझा, पण तो पण काय मुंबईमध्ये वगैरे राहतो. ते स्टोरी ऐकल्यानंतर परत कधी त्या ठिकाणावर तुम्ही गेलेला आहे का? असं म्हणजे रात्रीचं नाही, पण असं दिवसाचं कधी फिरत गेलंय वगैरे काय? दिवसाचं ते चित्रच विचित्र असतं. म्हणजे दिवसाचं जर समजा तुम्ही गेला ना, पूर्ण उजेड असतो, तुम्ही गेला तर तुम्हाला वाटणार पण नाही. तिथं रात्री लोकेशन जर तुम्ही बघितलं ना, तुम्ही जर समजा कधी कॅमेरा घेऊन आजूबाजूला गावं किती जवळ आहेत, म्हणजे काय लांब आहेत? दोन्ही बाजूला लांब आहेत. इकडे म्हणजे ज्या हिवरवाडी बोललो ना तुम्हाला, तिथून साधारणपणे 3 किलोमीटर असेल. आणि त्या वाड्यापासून ते गाव जे आहे बाजूला मायनी साईडला, एक गाव लागतं कानकात्रे म्हणून, ते कमीत कमी 1 किलोमीटरवर असेल. मधोमधच आहे, मधोमधच आहे. पण ते एवढे भयानक, तुम्ही जर दिवसा जर गेला ना त्या ठिकाणी, तुम्हाला असं जाणवणार पण नाही ते किंवा हे एवढं भयानक आहे काय आहे. आणि तेच तुम्ही एकदा रात्रीचं जाऊन बघा, तुम्ही तो जो लांबून बघाल ना, त्या लांबून बघतानाच तुम्हाला ते भयानक दिसेल, एकदम हॉरर दिसेल तिथे. आता तुम्ही मगाशी सांगितलं की तुमचं म्हणजे आजोबांचा, मित्रांच्या आजोबांचा अनुभव सांगितला. तुमच्या बाबतीतला तर तुम्ही मगाशी बोलला की माझ्याबद्दल माझ्याबरोबर पण घडलेलं आहे. तुम्हाला मी मगाशी सांगितलं होतं. ती स्टोरी अशी आहे ना, मी गेलेलो भाडे घेऊन पाटण तालुक्यामध्ये, सातारा साईडच्याच पाटण तालुक्यामध्ये 2 दिवस तिकडे होतो. तर मी भाडं घेऊन गेलो आणि तिकडे देवाची जत्रा बित्रा झाली, जत्रेला पाहुणे वगैरे येतात. ठीक आहे. त्याच्या आधी तिथे वडा बिडा नाही बरं का, वडा नाहीये, काय नाहीये, असा घाटासारखा नॉर्मल वळणदार रस्ता असतो ना, एकदम छोटासा, एक टेकडी आहे स्मॉल. ठीक आहे. त्या टेकडीवरून रस्ता असा राऊंड होऊन खाली 2 राऊंड होऊन खाली येतो बस. पण तो जो राऊंड होतो ना, त्या राऊंडच्या बाजूला एकदम अशी जंगलासारखी झाडी वगैरे भरपूर आहे. एवढी झाडी आहेत ना, बोलायचं काम नाही. पण एक गोष्ट मला त्या गावातून त्या लोकांनी सांगितली, रात्री 7, 7:30, 8 नंतर त्या झाडांकडे कोणीच फिरकत नाही, रस्ताच जात नाही त्या रस्त्याला. तर अशी गोष्ट होती. आणि मी गेलेलो जत्रेला, म्हणजे आमचा कुलदैवत आहे, ज्योतिबा कुलदैवत आहे. ठीक आहे. कोल्हापूर ज्योतिबा. म्हणजे ही गोष्ट मी सांगतोय कारण जे लोक देवाला मानत नाहीत ना, कळलं का, जी गोष्ट देवाला मानत नाही जे लोक, त्यांच्यासाठी आहे ही गोष्ट. माझ्यातला स्वतःतला अनुभव आहे.
आणि मी ही ज्यांच्यासोबत गेलेलो ना, ज्या कस्टमरला घेऊन, त्यांना सुद्धा स्वतः सांगितलेला अनुभव आहे. तर कार्यक्रम वगैरे झाला. संध्याकाळी 5:30-6 वाजता ते बोलले की आमच्या पाहुण्यांना नेऊन तुम्ही सोडा. त्यांच्या पाहुण्यांना घेऊन मी कराडला गेलो. ठीक आहे, कराडला गेलो, त्यांना सोडलं. सोडल्यानंतर रिटर्न आलो. रिटर्न येताना त्यांचा मला फोन आला की कुठं आहेस तू म्हणून. मी बोललो मी आता निघालोय, त्यांना जस्ट ड्रॉप केले, मी आता येतोय, ऑन द वे आहे. तर ते बोलले येऊ नकोस. तर मी म्हटलं का? तर ते बोलले रात्रीच्या 8 वाजून गेलेत आणि असं असं आमच्या गावात असतं. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ह्याच्यामध्ये जे लोक बोलतात ना की देव नसतो, भूत नसतं, कळलं का, ह्याच्यामध्ये विश्वास तुम्ही कुठल्या गोष्टीवर जास्त ठेवता ना, तो प्रकार असतो. माझा पहिल्यापासून जास्त विश्वास देवावरती, म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की भूतांवरती नाहीये वगैरे काय, त्याच्यावरती पण आहे, पण मी जास्त जर कोणाला मानत असेल ना तर ते देवाला मानतो. हा, आणि सगळ्यात मोठा भक्त म्हणजे भोलेबाबांचा. मग निघालो रिटर्न. त्यांना बोललो की देव आहे सोबत, काय टेन्शन घेऊ नका, काय नाही होत. आणि मी कॉन्फिडन्सने फुल आलेलो. पण जे तुम्हाला मागाशी जसं मी बोललो ना, गावचे शिव असते, शिव, त्या शिवापाशी आल्यानंतर आहे ना, मी एवढं भक्त आहे तरी सुद्धा ना, तुम्हाला म्हणतो माझ्या मनात कुणकुण वाजायला लागली, कुणकुण यायला लागली, जाऊ का नको, जाऊ का नको, जाऊ का नको. कारण त्यांनी जी गोष्ट सांगितली ना मला, रात्री 8 नंतर त्या जागी 2 व्हीलर जात नाही, 4 व्हीलर जात नाही. जी 2 व्हीलर जाते, जी 4 व्हीलर जाते, ते ऍक्सिडेंट झाल्याशिवाय आणि एक तरी माणूस घेतल्याशिवाय, जीव घेतल्याशिवाय तिथून माघारी येत नाही. हे सांगितल्यानंतर मी पण जरा विचार करत होतो. माझ्याजवळ होता गुलाल देवाचा, काढला, लावला, गाडीवरती फुकला गुलाल, पुढं आलो गाडी. जसं 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 ती जवळ येत होती ना, तसे माझ्या मनात धाकधूक वाढत होते. पण बोलत होतो की देव माझ्यासोबत आहे, आपल्याला काय होणार नाही, कारण आपण काय पाप वगैरे केलेलं नाही, त्यामुळे विषय काय येत नाही. पुढे आलो 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 आणि आलो त्या वळणावरती, बरोबर टेकडीवरती. जास्त धगधग वाटायला लागलं. टेकडीच्या वळणावरती आलो ना, तर एकदम असा विचित्रच भास झाला. विचित्र भास म्हणजे असा वारं जोरदार सुटलं. एक आपण बोलतो ना कायदूळ, बोलतो ना आपण कायदूळ, किंवा आपण समुद्रामध्ये येतं ते काय बोलतो आपण, चक्रीवादळ, गोल 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 फिरत येतं बघा मातीतून, असं तशा प्रकारचे 1-2 वेळा वारं आडवं गेलं, हे गेलं. विचार करा, देवाचा गुलाल माझ्यापाशी होता ना, तरी सुद्धा ते घडलेली घटना आहे माझ्यासोबत. त्याच्यानंतर मी पुढे घेतलो गाडी. मी काय एवढा हे नाही केलं, लक्ष नाही दिलं, काय नाही दिलं, कारण मला आधीच सांगितलेलं होतं की बाबा असं जर काय झालं तर त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. गेलो 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 पुढे. वळणाला 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 आहे ना, छोटे छोटे प्राणी आडवे पडायचे, वारा थांबत नव्हता. एक लक्षात घ्या, त्या टेकडीपासून जी सुरुवात केली होती मी गाडीची, खाली गावाकडे उतरवतो, आणि टेकडीपासून ते शेवटपर्यंत वारा थांबला नव्हता अजिबात. पावसाळ्यात जसा वारा वादळ सुटतो ना, त्या पद्धतीचं वारं होतं. आणि त्या टायमिंगला वाजलेल्या रात्रीच्या 12. जो माणूस, जो व्यक्ती रात्री 8 वाजता 2 व्हीलर काय 4 व्हीलर घेऊन त्या रस्त्यावरून जात नाही, कळलं का, त्या रस्त्यावरून मी रात्री 12 वाजता येत होतो. मला भीती वाटायला लागली थोडी थोडी तरी, म्हणजे थोडी तरी मनात माणसाच्या भीती वाटतेच. कधी ससा आडवा जातोय राईटला ससा गेला तर लेपवरून मांजर पळते. कधी कुत्र, काचपासून कुत्र, जो आपण ड्रायव्हिंग करतो ना राईट साईडचे, ड्रायव्हिंगच्या बाजूला कुत्र पळतंय, भुकतंय मोठ्या मोठ्यानं, कळलं का. पाठीमागे आहे ना, असा वेगळाच विचित्र आवाज येत होता, चिमण्या वरडल्यासारखा, हे वरडल्यासारखा, पक्ष्यांचा वगैरे पाठीमागे आवाज येत होता. पण मला एक गोष्ट लक्षात होती की आरशामध्ये पाठीमागे किंवा असं वळून पाठीमागे बघत नाही, जर अशी कुठली घटना असेल तर. म्हणजे मला एवढं काही नॉलेज नाही त्याच्यातलं, पण अशा माझ्या आजी सांगत होते, आजोबा सांगत होते, पाठीमागे वळून बघितलं तर त्यांना एक प्रकारचं आव्हान असतं की बाबा तुम्ही या, म्हणजे काय बोलतो आपण त्याला, त्यांना ऍक्सेप्ट केल्याप्रमाणे असतं ते. तर मी ते करत नव्हतो आणि सारखं यायचं, गाडीवर वाळा आदळायचं, अक्षरशः गाडीवर वादळ येऊन आदळत होता, असं धड 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 वाजत होतं असं चारी बाजूने. मग मी काय केलं, माझ्यापाशी गुलालची चिमट तुम्हाला बोललो ना मी लावलेली, जस्ट चिमट घेतली, एवढीशीच चिमट घेतली गुलालाची, ठीक आहे, एवढीशीच चिमट घेतली आणि एवढीच काच खाली घेतली, एवढीच काच. त्या एवढ्या काचातून आहे ना, मी फक्त देवाचं नाव घेतलं, बोललो देवा तू आता ह्या मार्गातून मला बाहेर काढशील, रस्ता सुखरूप दाखवशील, जे काय आहे ते तुझ्यावर आता. आणि फुकला गुलाल. जसा गुलाल फुकला
तसं जे वारं गाडीकडे येत होतं ना त्याच्या डबल स्पीडनं ते झाडामध्ये गेलं. म्हणजे अशा स्पीडनं झाडामध्ये गेलं, ते झाडे आहेत ना छोटे छोटे, अक्षरशः एवढ्या अर्ध्यापर्यंत वाकली होती. एवढ्यापर्यंत ते झाडात आतमध्ये गेलं आणि ते गडप झालं आणि तिकडं असा माणूस ओरडल्यासारखा आवाज येत होता, आ करून. म्हणजे एखाद्या आपण कसं पोलीस मारतात वगैरे काय तसा आवाज येत होता. तिथून मी घरी गेलो, सुखरूप घरी पोहोचलो. तिथं जे लोकांना मी घेऊन आलो होतो ना, त्या लोकांनी बोलले की तुला काय प्रॉब्लेम तर झाला नाही वगैरे हे नाही. त्यांना मी काय रात्रीचं सांगितलं नाही, कारण लहान मुलं वगैरे होती, घाबरली त्यामुळे. पण सकाळी उठलो, झोपलो मी. सकाळी उठलो, झोपल्यानंतर पण मला कांबरुनामध्ये आठवायचं, अरे बा खिडकीपाशी येते का पाठला करत, का कुठे येते का वरती पत्र्यावर लटकते. म्हणजे जे आपण पिक्चर बघतो ना त्या पद्धतीनं भास होत होते मला. ते खरं होतं, पण जे तिथे जी घडली घटना ती खरी होती, ते भास होत होते. त्यानंतर सकाळी उठलो आणि मी त्यांना सांगितलं. मग त्यांनी मला सांगितलं की त्यासाठी आम्ही तुला सांगत होतो रात्रीचं की रात्री 8 नंतर त्या जागेवर कोणी जात नाही, तू सुद्धा जाऊ नकोस. ही माझ्या बाबतीत स्वतः घडलेली घटना आहे. धन्यवाद सर. तर सरांनी जो अनुभव सांगितला तो खूपच भयानक होता. आणि आता श्रद्धा अंधश्रद्धा कुणी मानतं कुणी मानत नाही, कुणाला देवा विश्वास कुणाला काय, तर जो ज्याचा त्याचा भाग आहे. तर त्यांनी त्यांचा जो होता अनुभव तो त्यांनी सांगितला, त्यांचा देवावरती विश्वास आहे काय, ते सर्व गोष्टी त्यांनी सांगितल्या. तर असेच नवनवीन अनुभव ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अजून सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुर्तास धन्यवाद.